इलेव्हन वर्सेस हितांश बाप्पा मोर्या आणि दोन्ही संघांचे नाणेफेकी केली जाते. हितेश दादा गवळी यांच्या हस्ते नाणेफेकी करतोय. हेट इज द कॉल. हेड येतोय. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग बॉलिंग. समोर हितांश बाप्पा मोर्या संघ आहे. कशा प्रकारे रणनीती असेल? आम्ही आमच्या 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करायचे. किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 35+ मारण्याचा प्रयत्न करू. आणि समोर चांगलाच संघ जय साई 11 संघ आहे. कशा प्रकारे रणनीती असेल? रणनीती आहे तशी ठेवणार. खूप सारे शुभेच्छा दोन्ही संघाला. सर्वांना विनंती असेल की कॅप आणि गॉगल काढून घ्यायचे आहेत. परेड सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू करो. भारत माता की. चला जय साई 11 त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि बाप्पा मोर्या 11 दोन्ही फलंदाज आपले मैदानात त्वरित पाठवायचे आहे. अंतिम दिवस, फायनलचा दिवस आणि क्वालिफायरचा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. नवापूर गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. काठेपाड्याच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. डोकरा देवाचा आशीर्वाद हाय काठेपाडा वाल्यांवर. सारे येतील मैदानात द्याया एकमेकांना टक्कर. सारे येतील मैदानात द्याया एकमेकांना टक्कर. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर.
थँक्यू डीजे. क्वालिफायचा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. जय साई 11 वर्सेस हितांश बापा मोर्या. घरच्या मैदानावर खेळत असताना आपल्या नवापूर गावचा संघ दोन्ही संघांना विनंती असेल की दोन्ही संघांचे अतिरिक्त प्लेयर कमिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघां हितांश बाप्पा मोर्या अतिरिक्त प्लेयर कमिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हितांश बाप्पा मोर्या अतिरिक्त प्लेयर. चला टायमर ऑन होतोय. पहिलं षटक घेऊन येतोय अंकित. स्ट्राईक करतोय सिंक्लर. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. सिंक्लर याने पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना धावसंख्येच्या श्री गणेशा होत असताना धावसंख्या 1. आता येतोय मयूर. मयूर याने हलक्या हाताने ढकलून दिलेला चेंडू सिंगल धावेवर. सिंकलर यांचा मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोचते ती 3 धावा. पुन्हा एकदा चौथा चेंडू. मयूरचा मारण्याचा फटका. चांगलाच फटका होता परंतु सिंगल धाव. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या 4. 4 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी. सामना करतोय पुन्हा एकदा सिंक्लर. सिंक्लर यांचा मारण्याचा प्रयत्न. खंबाळत असताना सीमारेखा पार येतोय NKPL चौकार. नवीन नवीन आज नवीन शेवटच्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे सिंक्लरने. 1 धाव. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 ओव्हर समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 धावा. दुसरा षटक घेऊन येतोय मनोज. 1 ओव्हर समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 धावा. पहिला चेंडू सिंक्लरचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने सिंक्लरने खेळून काढलेला आहे. धावसंख्या पुढे ढकलत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 10 धावा. आणि आता येतोय मयूर. मयूरकडे सुद्धा अति क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची परंतु चांगल्या चेंडूला हलक्या हाताने सन्मान देत असताना मयूर 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 11. आणि आमचे साथी समालोचक मृदुल दादा मेहरजी यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा मयूरने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लरच्या रूपाने जाताना चेंडू. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 13. 4 चेंडू 13 धावा. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंक्लरने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 14. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 14. पाणी घे ना.
थँक्यू डीजे. आणि आता येतोय तिसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. पहिला चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या 16. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव. सिंकलर यांचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 17. 2 चेंडू 17 धावा. चांगलाच फटका येतोय सीमारेखा पार, खणखणीत NKPL चौकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लरच्या रूपाने जाताना चेंडू. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. सिंकलरचा मारण्याचा प्रयत्न परंतु मोठा फटका मारण्याच्या नादात षटकारच्या रूपाने गडी बाद होतोय. सिंकलरला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. गडी बाद. आणि आता येतोय दुर्वेश. दुर्वेशकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सिंकलरचा पहिला चेंडूवर येतोय मोठा फटका. सीमारेखा पार. NKPL चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 ओव्हर समाप्तीनंतर 26 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटक मध्ये 2 चौकार येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. 18 चेंडू 26 धावा. आतापर्यंत पाहायला गेलं तर हितांश बाप्पा मोर्याच्या अगेन्स्ट चौथा षटक घेऊन येतोय तेजस. पहिला चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा मयूर. मयूरने हलक्या हाताने ढकलून दिलेला आहे डिक्लरच्या रूपाने. धावसंख्या एक ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. शेवटचे 5 चेंडू बाकी. दुर्वेशने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलाच फटका होता परंतु एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. 2 चेंडू 28 धावा. आतापर्यंत चांगलीच खेळी हितांश बाप्पा मोर्या संघाकडून पाहायला भेटते. पुन्हा एकदा चांगलाच फटका खंबाल असताना सीमारेखा पार येतोय खणखणीत झणझणीत NKPL चौकार. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 3 चेंडू 32 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेत डिक्लरच्या रूपाने जाताना चेंडू. एक धाव. धावसंख्या 33. 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू बाकी. मोठा फटका आता येतोय दुर्वेशच्या बॅट मधून. सीमारेखा पार. पुन्हा एकदा NKPL चौकार.
काय बॅटिंग करतायत. एका बाजूने मयूर, एका बाजूने दुर्वेश. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 37. 1 टू गो. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती परंतु झेल सुटलेला आहे आणि एक धाव पूर्ण होत असताना धाव संख्येत एकने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 38. 39 धावांचं आव्हान जय साई 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि आता आपण आवाज ऐकणार आहेत मृदुल दादा मेहर यांचा. बघा, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ह्या गोष्टीची काळजी घेत जा. टीम JDS आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम स्वराज्य. स्वराज्याचे खेळाडू आहेत मला वाटतं इथे. JDS गुड्डू असेल तर आपण टॉस करून घेऊया आधी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. राज सर टॉस करूया. बघा, आयोजकांच्या वतीने तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ह्याची काळजी घ्या. कालच्या दिवसामध्ये देखील आपण म्हटलं होतं विरार क्रिकेट असोसिएशनचा जो व्हॉट्सअपला ग्रुप आहे त्यावर देखील आपण ती अपडेट दिली होती. वेळेवर सर्व सामने चालू करण्यात येतील कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर येणार आहेत. त्या कारणास्तव आम्हाला तो लवकर पूर्ण कार्यक्रम हा संपवायचा आहे. JDS टीम गुड्डू टॉस करूया ना. बघा, मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय मनोज मेहर साहेब आपण या. जॉयलँड रिसॉर्ट्स आणि जॉयलँड रिसॉर्टचे सर्व मनोज दादा मेहरे आहेत. JDS टीम आणि स्वराज्य. जेणेकरून वेळ होणार नाही याची काळजी घेत जा. त्या पाठचं कारण देखील आहे LNCCचं, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर, अनेक आमदार, नगरसेवक असतील. त्या कारणास्तव आपण टॉस करतोय. राज आपण या, गुड्डू आपण यायचंय. मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. दोघांसाठी पुन्हा एकदा ती माहिती देऊ इच्छितो. एकीकडे टेल्स, दुसरीकडून हेड असा हा कॉल द्यायचा आहे. हेड असा आवाज आणि टेल येतोय अर्थातच स्वराज्य. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, फक्त डिसिजन विचारेल. क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देतोय. नेक्स्ट मॅच अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. टॉप 16 मधील आतापर्यंत आपण ह्या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघांचा समावेश पाहिला, परंतु आता हे डिफिकल्ट टास्क आहे आणि त्या डिफिकल्ट टास्क मध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला. एकीकडे JDS आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम स्वराज्य आहे. चालू असणारा सामना एकीकडे जय साई 11 आणि त्यांच्या विपक्षात हितांश क्रियांश 11 बाप्पा मोरिया. नवापूर नगरीतील बहुतांश खेळाडू आणि हे दोन संघ एकमेकांच्या विपक्षात येताना यावेळेला थोडासा फंबल, परंतु धावचीची संधी. येस नो एक दुसऱ्याला भेदून तिसऱ्यानं चेंडूला तो गॅदर केला जातोय. विवेक सर फेअर आहे म्हटलं आणि सिंगल धावफलकामध्ये येत असताना लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. 39 धावांचं आव्हान धावफलकावर. आतापर्यंत 7 धावा धावफलकावर येत असताना हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश केला गेलाय. ऑनसाईडच्या दिशेनं सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना 2 सलामीवर बॅटर अशा आहेत. 2 खेळाडूंच्या खांद्यामध्ये ती प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील आहे. अर्थातच या अगोदर प्रभावित करणारा खेळ, परंतु हा
दबावामध्ये, प्रेशरमध्ये, तणावामध्ये खऱ्या अर्थानं पहिला गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. थर्टी 39चा पाठलाग आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 8 धावा धापाकावर येतात. ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना आपण दुर्वेशला पाहतोय गोलंदाजी मार्कवर, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा अगदी खोऱ्यानं धावफलकावर येत होत्या. आणि तो खेळाडू यावेळेला गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू कामगिरी करतोय, परंतु येतोय यावेळेला 2 खेळाडूंना भेदून चेंडू सीमारेखावर चौकार. यस, थँक्यू. लोअर फुलटस पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड करत असताना सिनक्लिअरला आपण पाहतोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 14 धावा धापाकावर येत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ, 14 धावा धापाकावर येत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. यावेळेला जितेश होता. जितेश फेम मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे अंडरआर्म क्रिकेट. आणि अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं बॅटिंग, बॉलिंग आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये महत्वाचं काय असेल तर ते क्षेत्ररक्षण असतं. आणि त्या बळावर खऱ्या अर्थानं विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठमोठे संघ आणि त्या मोठमोठ्या संघांची एक वेगळी ताकद राहिली आहे. उदाहरणार्थ LNCC संघ क्षेत्ररक्षण सातत्यानं आपण पाहिलंय. मोरेगाव चॅलेंजरचा संघ असेल, जय साईचा संघ असेल, म्हणजे मातब्बर संघ आहेत आणि त्या संघांचं सातत्याने आपण ते क्षेत्ररक्षण पाहिलं. आणि त्या बळावर चला आयोजक आपण जायचंय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावर आहेत. येस, थँक्यू. काय वर्णन आहे गीतामध्ये. देवलान शोभतोय देव माझा भारी. आणि खऱ्या अर्थानं आमचं ग्रामदैवत आहे, आमचं कुलदैवत. आणि नवापूर आणि डोकरा देवाचं एक वेगळं नातं आहे. मग त्यामध्ये अनेक संघ असतील. आता बाप्पा मोरिया संघ आहे, अर्थातच नवापूर नगरीतील संघ आहे. आणि त्या कारणास्तव आमचा डीजेमॅन ज्या ठिकाणी जमीर आहे आणि ते गीत वाजवलं जात आहे, खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात आहे. परंतु दुसरीकडून जय साई, साईनाथाचं देखील एक गाणं व्हायला हवं, ही रिक्वेस्ट आहे. धापकावर चौकारानं आतापर्यंत 19 धावा धापकावर येत आहेत. काय खेळ मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा, परंतु येतोय यावेळेला सेलिब्रेशन मैदानामध्ये, अर्थातच बडी मछली जाल में फसी है.
इथून जर का पराभूत झालात तर मात्र ती लॉंग वेटिंग असणार आहे. ही मानाची, ही सन्मानाची, ही नवापूर नगरीतील खऱ्या अर्थानं विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला अगदी वर्षभर थांबावं लागणार आहे. आणि त्यासाठी त्या प्रकारचा तो पराकोटींचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ऐकूया छोटीशी धून आणि येऊया पुन्हा एकदा मागच्या दिशेने. तेजस येतोय न्यू बॅटर. 5 मध्ये 5 मोठ्या फटक्यांची गरज. पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. हितांश क्रियांश 11 नवापूर, बाप्पा मोरिया संघ आणि सातत्यानं ते नवापूरचं मैदान, नवापूर नाक्यावरील आणि त्या मैदानामध्ये सातत्यानं ते परिश्रम करत असताना आपण सातत्यानं या खेळाडूंना पाहतोय. आणि त्या बळावर म्हटलं जातं ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण आहे. सातत्यानं ते परिश्रम आणि त्या परिश्रमाचं मैदानामध्ये फळ वसे विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील आपण पाहतोय. तो एक संघ हितेश गवळी दादा आणि त्यांचा हा संघ अर्थातच तेथे देखील नारंगी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होता. आणि त्यातीलच हे ज्युनियर खेळाडू खऱ्या अर्थानं त्या पावलांवर पाऊल टाकत असताना तो खेळ त्यांचा देखील मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहतो. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. अर्थातच 1 मध्ये 12 धावांची गरज. येथून नशिबाची साथ, येथून येणारी चुकी, येथून येणारे ते नो आणि नोवर येणारे चौकार, परंतु ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. सामना फिनिश, सामना खलास आणि टॉप 8च्या दिशेने जाणारा पहिला संघ, संघाचं नाव आहे हितांश क्रियांश 11 बाप्पा मोरिया नवापूर. अभिनंदन टीम, हार्डलक टीम, जय साई 11. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. आपण देखील अतिशय चांगला खेळ ह्या स्पर्धेमध्ये दाखवलात. येणाऱ्या वाटचालींसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 17 धावेंची अफलातून खेळी आली आणि तो ठरतोय त्या बळावर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर मयूर पाटील.